आज अयोध्येमध्ये श्रीराम मंदिरात प्रभू श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आहे। खरं त्याने आजचा हा दिवस त्या कारसेवकांचा ज्यांनी यासाठी आपल्या देहाचं बलिदान दिलेलं आहे। कोणी तुरुंगवास भोगला, लाट्याकाट्या खाल्लेल्या आहेत। आजचा हा दिवस आहे त्यांच्यासाठी। आज आम्ही कारसेवकांचा त्या स्वप्नपूर्ती होत आहे तो सोहळा साजरा करत आहोत दिवसभरापासून। आज आम्ही दिवसभरापासून या ठिकाणी आज 500 वर्षाचा इतिहास आहे। 500 वर्षानंतर श्रीरामाचा त्या मंदिर बनत आहे। त्यामुळे आम्ही 500 किलो लाडू आपल्या चारकोप विधानसभेमध्ये वाटत आहोत। आज या ठिकाणी आम्ही शताब्दी हॉस्पिटलमध्ये इथे आलेलो आहे। इथला जो स्टाफ आहे, डॉक्टर्स आहेत, ही लोकांची आता रुग्णांची सेवा करत असतात। त्यामुळे त्या लोकांना आजचा सण साजरा करता आला नाही आहे। त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी या ठिकाणी लाडू घेऊन आलेलो आहे। आता आपण पोलीस स्टेशन, अन्य ठिकाणी खूप ठिकाणी आमच्याकडे लाडू वाटप अशा प्रकारचे चालू आहे। अन्य कार्यक्रमही चाललेले आहेत। LED च्या माध्यमातून आपण तिथे जे अयोध्येत जे श्रीराम मंदिराचं जे चाललेलं आहे ते सर्व दृश्य या ठिकाणी दाखवत आहोत। कुठे 3D चित्रही आम्ही दाखवलेले आहेत। अशा प्रकारे विविध कार्यक्रम आपल्या चारकोप विधानसभेमध्ये जोरात चालू आहे। कारण आज आम्ही सर्व ठिकाणी जे कारसेवकांचं जे स्वप्नपूर्ती होत आहे तो सोहळा जोरात साजरा करत आहोत। प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे। हो, खरोखरच आहे। हिंदूमध्ये हा उत्साह असणारच। कारण 500 वर्षानंतर आज प्रभू श्रीरामाचं मंदिर बनत आहे। त्या ठिकाणी आनंद आहे। कारसेवकांनी ज्यांनी बलिदान दिलेलं आहे आपल्या प्राणांचं, त्यांचेही कुठेतरी आत्मा आज सुखावत असेल। आमचे साहेब पण बोलले आता या ठिकाणी। खरोखरच सर्वांचा हा आनंदाचा दिवस आहे। पण तुमची इच्छा आहे की राज साहेब पण अयोध्या जाय? हो, नक्कीच जाणार, का नाही जाणार। पण सध्या जे काही चाललेलं आहे ती परिस्थिती आपण बघतच आहोत। त्यामुळे जेव्हा प्रभू श्रीराम बोलवतील, त्यांची इच्छा असेल त्या दिवशी सर्वच जाऊ, आम्हीही जाऊ। साहेब गेले, आम्ही जाऊ त्या ठिकाणी।